कन्या राशीसाठी आगामी 24 तास अत्यंत सकारात्मक आणि नवीन संधीने भरलेले आहे। आज चंद्र आणि बुध ग्रहाच्या अनुकूल स्थितीमुळे तुमच्या संवाद कौशल्याला मोठी धार येईल, ज्यामुळे रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील। जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत किंवा व्यवसायात नवीन भागीदारी करू इच्छितात त्यांच्यासाठी नवीन सुवर्ण संधीचे दरवाजे उघडण्याचे संकेत आहे। नमस्कार ज्योतिषशास्त्री प्रेमीनो आणि माझ्या लाडक्या कन्या राशीच्या बंधू भगिनींनो, पुढील 24 तास, होय अगदी बरोबर ऐकलत, तुमचे पुढचे 24 तास तुमच्या आयुष्याला एक अद्भुतपूर्व कलाटणी देणारे ठरणार आहे। तुम्ही अनेक दिवसांपासून ज्या संधीची वाट पाहत होता, इतके महिने तुम्ही कष्ट करत होतात, ज्या कष्टाचे तुम्हाला फळ पाहिजे होते, जी स्वप्न डोळ्यात साठवून तुम्ही दिवस रात्र मेहनत करत होता, त्या स्वप्नांना आता प्रत्यक्षात आणण्याची वेळ आली आहे। जर तुमची रास कन्या असेल तर आजचा हा विशेष महा व्हिडिओ तुमच्यासाठी जणू नशिबाचे कुलूप उघडणारी गुरु किल्ली ठरणार आहे। ग्रह नक्षत्राची अशी काही जुळवाजुळव झाली आहे की तुमच्या राशीभोवती एक महा ऊर्जा चक्र तयार होते। आज आपण फक्त आजच भविष्य नव्हे तर पुढील काही दिवसांचंच, म्हणजे थोड्याशा भागात आपण कन्या राशीचे स्वभावाचे गुपिते आणि आगामी 24 तासांमधील करिअर, पैसा, प्रेम, आरोग्यांमधील अचूक बदल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या वाट्याला येणाऱ्या त्या 3 महासंधी कोणत्या आहेत ज्या तुमचं नशीब बदलू शकतात, यावर अगदी आपण सखोल चर्चा करणार आहोत। तुम्ही नोकरी करत असाल, व्यावसायिक असाल, गृहिणी असाल किंवा विद्यार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय आज घराबाहेर पडू नका, कारण अर्धवट माहिती धोक्याची ठरू शकते। चला तर मग सुरुवात करूया एका महाऊर्जेच्या प्रवासाला। मित्रांनो, सविस्तर भविष्याकडे जाण्यापूर्वी आधी हे समजून घेऊया की कन्या रास नक्की काय आहे। कन्या राशीचा स्वामी बुध हा बुद्धी आणि वाणी व्यापाराचा कारक ग्रह मानला जातो। यामुळेच कन्या राशीच्या व्यक्ती अत्यंत बुद्धिमान, चतुर, प्रत्येक गोष्टीचे अचूक विश्लेषण करणाऱ्या आणि स्वभावाने अत्यंत शिस्तप्रिय असतात। तुम्ही कधीही उथळ निर्णय घेत नाहीत। तुमची सध्याची ग्रहांची स्थिती काय सांगते? आज चंद्र तुमच्या अनुकूल भावात गोचर करत असून तुमच्या राशीचा स्वामीशी म्हणजेच बुधाशी अतिशय सुंदर आणि सुसंवादी योग बनवत आहे। जेव्हा जेव्हा चंद्र आणि बुधाची अशी युती होते तेव्हा माणसाची निर्णय क्षमता कमालीची वाढते। गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मनात एक अनामिक भीती किंवा संभ्रम होत असेल। मी जे करतोय ते बरोबर आहे का? माझ्या कष्टाचे फळ मला मिळेल का? असे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत होते। पण ज्योतिषशास्त्रानुसार आज दुपारी सूर्योदयानंतर तुमच्या कुंडलीतील दशम आणि एकादश भाव सक्रिय होत आहेत, ज्यामुळे तुमच्या मनातील चितेंगे आणि डग पूर्णपणे निघून जातील। आणि मेन म्हणजे पहिला मुद्दा, करिअर आणि नोकरीमध्ये तुमच्यासाठी काय घडणार आहे? तर नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस सुवर्णकाळ घेऊन आला आहे। जर तुम्ही बऱ्याच काळापासून नोकरी बदलण्याचा विचार करत असाल किंवा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर आज तुम्हाला एखादी मोठी ऑफर किंवा कॉल येऊ शकतो। कार्यालयात तुमच्या कामाचे कौतुक होणार आहे। तुमचे वरिष्ठ अधिकारी आज तुमच्यावर एखादी मोठी आणि नवीन जबाबदारी सोपवणार आहेत। सुरुवातीला कदाचित तुम्हाला दडपण वाटेल, पण स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही ही जबाबदारी लिलया पार पाडचाल। दुसरा मुद्दा, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती। तर व्यापाऱ्यांसाठी आजचा दिवस लक्ष्मी कृपेचा आहे। खूप सुवर्ण काळ आहे। जे व्यापारी आहेत त्यांच्या घरी आज लक्ष्मी प्रवेश करणार आहे। म्हणजे ज्या लोकांकडे हॉटेल, रेस्टॉरंट, ट्रेडिंग किंवा कोणत्याही स्वरूपाच्या बौद्धिक व्यवसायाशी जोडलेले असताल, आज त्यांना दुप्पट नफा मिळण्याची शक्यता आहे। आज तुमच्या पुढे लक्ष्मी अशी धावून येणार आहे। जर तुमची काही जुनी येणी अडकली असतील किंवा कोणाला दिलेले पैसे परत मिळत नसतील तर आज योग संवादाच्या माध्यमातून ते पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे। फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे, आज पैशाचे व्यवहार करताना कागदपत्राची पडताळणी नीट करण्याची गरज आहे। लगेच तुम्ही घेतलेला निर्णय कागदपत्रावर न वाचता सही केली तर तुम्हाला धोक्याचे ठरू शकते। म्हणजेच तिसरा, प्रेम संबंध आणि कौटुंबिक जीवन तुमच्यासाठी कसं असणार आहे? कुटुंबांमध्ये
आज आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण राहतील. बरेच दिवस झाले तुमच्या घरात खूप अडचणी होत्या, खूप भांडणं होती, तुमच्यासोबत सगळ्यांना मिळून बसता बोलता येत नव्हतं, तर बऱ्याच दिवसानंतर नातेवाईकांसोबत किंवा कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची आज संधी मिळणार आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत जर तुमच्या पार्टनरसोबत काही मतभेद झाले असतील, काही भांडणं झाली असतील, काही दुजाभाव झाला असेल, तर आजचा दिवस ते मतभेद मिटवण्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्या वाणीतील गोडवा समोरच्या व्यक्तीचे मन जिंकून घेतील. तुम्ही ज्या शब्दाने बोलचाल ते शब्द तुम्हाला प्रेमानेच बोलायचे आहे आणि तुम्ही प्रेमानेच बोलचाल आणि मन जिंकून घेचाल. चौथा, आरोग्य आणि मानसिक शांती. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो हा. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस सर्वात उत्तम आहे. पचनक्रिया शांत राहील, मात्र अतिविचार करण्याने तुमची सवय आज तुमच्यावर थोडा ताण आणू शकते. तुम्ही अतिविचार करता, ह्या विचारामुळे तुमच्या डोक्यावर इतका मोठा ताण येऊ शकतो, त्याच्यामुळे तुम्ही विचार करणे टाळा. चहा किंवा कॉफीचे अतिसेवन टाळा आणि पुरेशी झोप घ्या. बऱ्याच लोकांना चहा कॉफी पिल्याशिवाय दिवस जात नाही, पण अतिसेवन हे खूप धोक्याचं असतं. प्रत्येकाला एखाद्या वेळेस सवय लागलेली असती की मला चहा प्यायचा, दिवसातनं 15 वेळा तो चहा पितो, पण नाही, हे तुमच्या शरीरासाठी धोक्याचं आहे. आणि मेन म्हणजे पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे. आज संध्याकाळी निसर्गाच्या सानिध्यात किंवा एखाद्या धार्मिक ठिकाणी वेळ घालवल्यास मनाला प्रचंड शांतता लाभेल. आपल्या या भारतात, आपल्या या महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी असे धार्मिक स्थळ आहेत, आपण तिकडे जाऊन आपल्या मनाची शांती करू शकतो. तर तुम्ही अशा कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट देऊन आपल्या मनाला प्रचंड शांतता मिळवू शकता. आज काय करावे आणि काय टाळावे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर घाबरायची काय गरज नाही. मित्रांनो, जेव्हा एवढी मोठी संधी चालून येते तेव्हा आपल्याकडून एक छोटीशी चूक देखील महागात पडू शकते. म्हणून या 24 तासात खालील गोष्टींची काळजी नक्की घ्या. तुम्ही काय करायचे आहे? आज सकाळी उठून तुमच्या कुलदैवताचे स्मरण करावे. हिरव्या रंगाचे कपडे किंवा रुमाल वापरणे तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान ठरणार आहे. आज महत्त्वाच्या मीटिंगला जाताना घरातून मोठ्यांचा आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही कोणतेही काम करताना मोठ्यांच्या आशीर्वादाशिवाय अपूर्ण राहतात. म्हणून मोठ्यांचे आशीर्वाद घेणे खूप महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही काय टाळावे? आज कोणाच्याही सांगण्यावरून किंवा भावनेच्या भरात येऊन कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेऊ नका. कोणतेही काम असू द्या, तुम्ही एखाद्याच्या बोलण्यानं, एखाद्याच्या सांगण्यानं अजिबात त्या व्यवहारात तोंड घालू नका. स्वतःच्या मनाने तुम्हाला योग्य जे वाटतं तेच करा किंवा घरातल्या भावनेच्या मनाने हे करू नका. वादविवादाच्या प्रसंगात शांत राहा आणि स्पष्ट नकारात्मक प्रतिक्रिया देणे टाळा. कोणत्याही गोष्टीवर तुम्ही लगेच नाही म्हणणे तुमचे टाळा, हे तुम्हाला धोक्याचे ठरू शकते. तर माझ्या लाडक्या कन्या राशीच्या मित्रांनो, हे होतं तुमच्या येणाऱ्या 24 तासांचं संपूर्ण महाचित्र. संधी चालून आली आहे. आता फक्त गरज आहे ती तुमच्या आत्मविश्वासाची आणि कष्टाची. तुम्ही खूप दिवस झाले प्रयत्न करत आहात, खूप कष्ट करत आहात, तुम्हाला फळच मिळत नव्हते. तर आजचा हा दिवस आणि पुढचेही सुद्धा दिवस तुमच्यासाठी खूप सुवर्ण काळ आहे. तुमच्यासाठी 3 मोठे संधी आलेली आहे, तर ती संधी तुम्ही पूर्ण करून घ्यायची आहे एकाही चूक न करता. मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही या सुवर्ण काळाचा पुरेपूर फायदा उठवचाल आणि जाता जाता तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देणारा, ऊर्जा देणारा आजचा महासुविचार नक्की लक्षात ठेवा. नशिबाच्या रेषेवर कधीही जास्त विसंबून राहू नका, कारण नशीब तर त्याचेही असते ज्यांना हात नसतात. तुमची आजची मेहनत उद्याचे तुमचे नशीब लिहिणार आहे. हा सुविचार आज तुमच्या मनात कोरून ठेवा. जर तुम्हाला आजचा हा पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या कन्या राशीच्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुमची रास कोणती आहे ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका महाराशी भविष्यासोबत. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. धन्यवाद. जय हिंद. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये खूप छान असतं, छान मध्ये श्री स्वामी समर्थ कमेंट करून जावा. धन्यवाद.